काम सोडून गेला, एक काम सोडून गेला तर उरलेले काम बी किती दिवसात पूर्ण करेल, हा आपला प्रॉब्लेम आहे. चला सॉल्व कसा करायचा बघा. ए बी किती दिवसात करतो, ए 20 दिवसात करतो, बी 30 दिवसात करतो, दोघांचा एलसीएम आहे 60. हॅलो फ्रेंड्स, माय करियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पोलीस भरतीच्या वरती मध्ये आपण बघत आहोत काळ, काम आणि वेग. आणि यातला काही असे प्रॉब्लेम की जे परीक्षेला विचारले जातात. फक्त पोलीस भरतीच नव्हे तर सर्व प्रकारच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. कधी एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, स्टाफ सिलेक्शन असेल तरी. तर चला बघूया काय प्रॉब्लेम आहे. ए एक काम 20 दिवसात करतो, बी एक काम 30 दिवसात करतो, दोघांनी एकत्र काम सुरू केले. मात्र काम संपण्याच्या 8 दिवस आधी आधी कोण सोडून गेला, ए. कोण इथे ए काम सोडून गेला, एक काम सोडून गेला तर उरलेले काम बी किती दिवसात पूर्ण करेल, हा आपला प्रॉब्लेम आहे. चला सॉल्व कसा करायचा बघा. ए बी किती दिवसात करतो, ए 20 दिवसात करतो, बी 30 दिवसात करतो, दोघांचा एलसीएम आहे 60. एलसीएम म्हणजे टोटल वर्क, टोटल वर्क. आणि एका दिवसात करायचं असेल ते 20 ने 60 ला भागितलं 20 ने 60, 30 दुने 60. म्हणजे समजा आपल्याला 60 शेअर करायचे असल्या तर एका दिवसात वन डे, एका दिवसात ए 3 खुर्च्या बनवेल आणि बी 2 खुर्च्या बनवेल. म्हणजे दोघं मिळून एका दिवसात 5 खुर्च्या बनवतील. मग त्यांना किती दिवस लागतील ते काम करायला, एकत्रित काम करायला? 60 डिवायडेड बाय 5 बरोबर किती दिवस लागतील? 12 दिवस. इथपर्यंत झालं, 12 दिवस लागतील. पण ते काय म्हणतात, काम संपण्याच्या आधी 8 दिवस अगोदर एक काम सोडून गेला. म्हणजेच काय की 12 दिवस लागतील तर तो आधी सोडून गेला 8 दिवस. म्हणजे 4 दिवस, 4 दिवस दोघांनी एकत्रित काम केले, एकत्रित काम. 4 दिवस दोघांनी एकत्रित काम केले. मग याचा अर्थ काय, एका दिवसात किती खुर्च्या बनवतात ते दोघं मिळून 5. मग 4 दिवसात किती बनवतील ते 5 गुणिले 4 बरोबर किती खुर्च्या बनवतील 20. आपल्याला एकूण खुर्च्या किती करायच्या होत्या 60. 60 मधून 20 गेले किती उरले 40. आता 40 खुर्च्या करायच्या आहेत आणि 40 खुर्च्या कोण करणार आहे? आता ए तर गेला, आता करेल कोण? बी. त्याची इफिशियन्सी काय आहे, तो एका दिवसात किती खुर्च्या करतो 2. म्हणजे एका दिवसात बी एका दिवसात किती खुर्च्या बनवतो 2. खुर्च्या किती बनवायच्या आहेत 40. एका दिवसात 2 बनवतो ते 40 खुर्च्यांना किती दिवस लागतील? मग आपण काय करू, 40/2 बरोबर किती 20. 20 दिवसात तो बी हे काम करेल, 20 दिवसात बी हे काम. आलं लक्षात? पहिले आपल्याला हे करावं लागेल की ते काम पहिले किती दिवसात पूर्ण करू शकतात. तर ते 12 दिवसात. 8 दिवस आधी गेले तर 12 तून 8 दिवस गेले म्हणजे 4 दिवस दोघांनी एकत्रित काम केले. म्हणजे किती खुर्च्या बनवल्या 20 खुर्च्या त्यांनी बनवल्या. आपल्याला खुर्च्या किती करायच्या 60. 60 पैकी 20 गेल्या किती 40 उरल्या. आणि हे 40 करायला बीला किती दिवस लागतील? बी एका दिवसात 2 खुर्च्या बनवतो तर 40 खुर्च्यांना किती दिवस लागतील? 40/2 = 20 days. तर ह्या पद्धतीने हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करता येईल. ओके मित्रांनो, आता 2 नंबरचा प्रॉब्लेम सेम ट्रिक वर आधारित आहे. ए एक काम 24 दिवसात करतो, बी एक काम 12 दिवसात करतो, दोघांनी एकत्र काम सुरू केले. मात्र एक काम संपण्याच्या 5 दिवस आधी काम सुरू गेला तर बी हे काम किती दिवसात पूर्ण करेल? आता बघा उरलेलं काम म्हटलेलं आहे फार. आता ए किती दिवसात काम करतो 24 दिवसात, बी किती दिवसात करतो 12 दिवसात. दोघांचा एलसीएम म्हणजे टोटल वर्क तुम्हाला माहिती आहे 24. हा 24 24 1 24 म्हणजे हे हा एलसीएम म्हणजे टोटल वर्क. ओके, आणि हा 1 म्हणजे वन डे वर्क, वन डे वर्क. आता वन डे वर्क म्हणजे एका दिवसाचं काम.
आता बघा 12 24 24 यांचे मला हे एका दिवसात एक खुर्ची करतो, ती एका दिवसात 2 खुर्च्या, म्हणजेच दोघे म्हणून एका दिवसात खुर्च्या करतात 3. त्यांना काम संपवायला किती दिवस लागतील? 24 खुर्च्या आहेत डिवाइडेड बाय 3 8 दिवस. काम संपवायला किती दिवस लागतील? 8 दिवस. आता ते काय करताय, काम संपण्याच्या 5 दिवस आधी, याचा अर्थ काय आहे, टोटल दिवस 8 आहे, 8 पैकी 5 दिवस आधी हे सोडून गेला, म्हणजे 3 दिवस दोघांनी ए आणि बी ने काम केले. ए आणि बी ने काम केले. आता बघा 3 दिवस काम केले, एका दिवसात एक खुर्ची बनवतो, एका दिवसात बी 2 खुर्च्या बनवतात, टोटल एका दिवसात 3 खुर्च्या करतात. म्हणजेच काय, आता 3 दिवसात ते काम किती करतील ना, आपल्याला 24 खुर्च्या करायच्या आहेत. 3 गुणिले 3 बरोबर 9 खुर्च्या ते 3 दिवसात करतील. आता टोटल खुर्च्या किती आपल्या? 24. 24 पैकी 9 गेले, 24 पैकी 9 गेले, किती उरले खाली? 15. या 15 खुर्च्या करायच्या. कोण करेल तर खुर्च्या? बी. ए निघून गेलेला आहे, त्याला 7.5 दिवसात कोण करेल? बी उरलेले काम करेल. लक्षात आलं? काय आलं? ए 24 दिवसात करतो, बी 12 दिवसात करतो, एचसीएम 24 म्हणजे टोटल 24 जे काही असेल खुर्च्या बनायचे, जे काही असेल ते 24 दिवसात पूर्ण करतात. एका दिवसात 1 युनिट करतो, हा 2 युनिट करतो, टोटल 3 युनिट. आणि जर आपण दिवस काढायला गेलं तर 24/3 म्हणजे 8 दिवसात ए प्लस बी हे दोघे मिळून काम करतात. बरोबर. पण काय झालंय की काम संपण्याच्या 5 दिवस आधी ए निघून गेला, तर 8 दिवस लागतात. 8 दिवसापैकी 5 दिवस गेले, 3 दिवस दोघांनी एकत्रित काम केले. एका दिवसात 3 खुर्च्या दोघांनी बनवतात, 3 दिवसाच्या करायला खुर्च्या 9. आता बघा 24 खुर्च्या करायच्या आहेत, त्यापैकी 9 होऊन गेल्या, उरल्या फक्त 15. आता 15 एका दिवसात बी 2 करतो, 15 ला किती दिवस लागतील? तर 7.5 दिवस लागतात. आणि 7.5 दिवसात उरलेले काम पूर्ण करेल कोण? बी. तर हे जर तुम्ही लक्षात ठेवला, हा फॉर्म्युला एकदम सोपा आहे आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. मित्रांनो, हे दोघं व्हिडिओ तुम्हाला आवडलेच असतील, लाईक शेअर सबस्क्राईब ते करायचेच आहे. आणि आमच्या क्लासला ऑनलाईन आणि ऑफलाईन जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे. आणि तुम्हाला जर काही त्याच्यातले अजून वेगवेगळे प्रॉब्लेम पाहिजे असतील, व्हिडिओ पाहिजे असतील तर मला तुम्ही कॉमेंट्स करा की मला हा व्हिडिओ पाहिजे, तर तुम्ही डिटेल द्या किंवा मला फोन करा, मी तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह